राज्यातील महायुती सरकार लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली पैसे उधळताना दिसतंय. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इंटरनॅशनल दर्जाचे रोड बनवणार अशा गप्पा मारत आपली प्रतिमा उंचवताना दिसतात. मात्र राज्यभरात खड्ड्यांमुळे निष्पाप लोकांचा जीव जातोय. पुण्यातील बालेवाडी म्हाळुंगे परिसरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे 11 वर्षीय मुलाचा आयशर ट्रक खाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अनेकांचा मृत्यू झाला. ठाण्यातही हीच परिस्थिती आहे. तसंच राज्यातील इतर ठिकाणी देखील खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव जाताना दिसतोय. तुम्ही राज्यातील कोणत्याही शहराची गोष्ट करा, तुम्हाला त्या ठिकाणी खड्डे दिसतीलच. महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला 46,000 कोटी रुपयांचं बजेट ठरवलं होतं. तर 2026 मध्ये 26,500 कोटी रुपयांचं बजेट ठरवण्यात आलं होतं. तर 2026 मध्ये 26,500 कोटी रुपयांचं बजेट आहे. म्हणजे सरकार निवडून येण्यासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जातोय. तर सरकार राज्यातील खड्डे बुजवण्यासाठी जास्त लक्ष देताना दिसत नाही. राज्यातील गाव शहर सर्वच ठिकाणचे खड्डे जर बुजवण्याचं ठरवलं तर केवळ 10,000 कोटी रुपयांपेक्षा कमीच खर्च येईल. मात्र सरकार खड्डे बुजवण्यापेक्षा दुप्पट तिप्पट पैसे वाटताना व्यस्त दिसतंय. या व्हिडिओतून पाहूयात की राज्यात खड्ड्यांमुळे आणि अपघातामुळे किती लोकांचा मृत्यू झालाय. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकसह राज्यातील विविध भागातील रस्ते सध्या खड्ड्यांमुळे मृत्यूचे सापळे बनलेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून खड्डेमुक्त रस्ते करण्याचे दावे केले जातात. मात्र पहिल्याच पावसात हे रस्ते वाहून गेल्याचं चित्र आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरतात. गेल्या काही आठवड्यात राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातांमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत. पुणे जिल्ह्यातील बालेवाडी म्हाळुंगे परिसरात नुकतीच एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. इथं रस्त्यातील एका मोठ्या खड्ड्यामुळे 11 वर्षाच्या एका चिमुकल्याचा आयशर ट्रक खाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ऋषभ आपल्या वडिलांसोबत आणि बहिणीसोबत दुचाकीवरून ट्युशनला जात असताना म्हाळुंगे येथील एका कॅफेजवळ रस्त्यावरील खोल खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी अचानक घसरली. दुचाकी घसरल्यानं तिघही रस्त्यावर पडले आणि त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रकच्या मागच्या चाकाखाली ऋषभ आला. आपल्या डोळ्यात देखत मुलाचा झालेला हा अंत पाहून वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. ही संपूर्ण घटना परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. आता या घटनेनंतर पुण्याच्या औद्योगिक केंद्र असलेल्या चाकण एमआयडीसी परिसरातील रस्त्यांची भीषण वास्तवता समोर आली आहे. चाकण परिसरातील खराब रस्ते, खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या काही महिन्यात खड्ड्यांमुळे चाकण परिसरात तब्बल 200हून अधिक मोठे अपघात झालेत. तर मागील एका वर्षात या खराब रस्त्यांमुळे तब्बल 399 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत सरकारने अधिकृत आकडे जाहीर केले पाहिजे. चाकण परिसरातील या रस्त्यांची चाळण झाल्यामुळे 2 मुख्य मार्गांवर 2.5 वर्षात 200हून अधिक बळी गेलेत. ज्यामुळे स्थानिक नागरिकांनी आता या रस्त्याला यमनगरी अशी भीतीदायक उपमा दिली आहे. इथली बिकट परिस्थिती पाहता पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला 25 ऑगस्ट पर्यंत सर्व खड्डे बुजवण्याची कडक मुदत दिली असून तसं न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिलाय. नाशिक जिल्ह्याची परिस्थिती देखील यापेक्षा वेगळी नाहीये. नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील महामार्गांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असून गेल्या काही आठवड्यात इथं 7 ते 10 नागरिकांचे बळी गेलेत. नाशिकच्या सातपूर परिसरातील भाजी विक्रेते दिलीप काळे हे काही दिवसांपूर्वी भाजी खरेदीसाठी दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवण्याच्या नादात अपघातग्रस्त झाले. खड्डा चुकवताना मागून आलेल्या एका भरधाव वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी होऊन कोमात गेले होते. तब्बल 25 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अशा घटना पाहिल्या तर राज्यात दरवर्षी साधारण 15,000हून अधिक लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती समोर आली आहे. 2025 मध्ये राज्यात 36,450 रस्ते अपघात झालेत, ज्यामध्ये 15,549 लोकांचा मृत्यू झालाय. तर 2024 मध्ये 36,118 अपघात झाले होते, ज्यामध्ये 15,715 लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काय करत आहे असा प्रश्न आता निर्माण होतोय. महायुती सरकार लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देते. जनतेचे पैसे सरकार मत अधिकृत पद्धतीने खरेदी करण्यासाठी वापरते. सरकार कितीही म्हणत असले की आम्ही 1,500 रुपये दर महिन्याला देतो आणि याने महिलांनी व्यवसाय सुरू केले, महिलांचं घर आता चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तर असा प्रश्न आहे की पहिले महिलांकडे कधीच 1,500 रुपये आले नव्हते का? सरकार 1,500 रुपये महिलांना देत अप्रत्यक्षपणे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करतायत. कारण खराब रस्त्यांमुळे आणि खड्ड्यांमुळे एका माऊलीचा मुलगा तिच्यापासून दूर होतोय. एका महिलेपासून तिचा पती, वडील, भाऊ दूर झालेत. लाडकी बहीण म्हणायचं आणि रस्ते दुरुस्त न करून याच लाडक्या बहिणींचा संसार उद्ध्वस्त करायचा, असा प्रकार समोर येतोय.
या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याऐवजी त्यांना चांगले रस्ते द्या, ज्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होणार नाही. या लाडक्या बहिणींच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या, ज्यामुळे ते नोकरी करून व्यवसाय करून त्यांचं जीवन चांगलं करतील. या लाडक्या बहिणींसाठी चांगले हॉस्पिटल बनवा, ज्यामुळे त्या आणि त्यांचं कुटुंब चांगला दर्जेदार उपचार घेऊ शकतील. मात्र राज्यात असं काहीच सुरू नाहीये. फक्त थोडेसे पैसे वाटायचे आणि मत विकून सत्तेवर यायचं आणि यांनी विकास कामांकडे, सुविधांकडे दुर्लक्ष करायचं, एवढंच सुरू असल्याचं दिसून येते. म्हाळुंगे बालेवाडी परिसरात वडिलांसमोर त्यांच्या काळजाच्या तुकड्याचा मृत्यू झाला. आज त्या वडिलांवर काय परिस्थिती आली आहे याचा तुम्ही थोडासा विचार करा. म्हाळुंगे बालेवाडी परिसरात महापालिकेने केलेलं डांबरीकरण अवघ्या 2 दिवसातच हातानं उखडल्याचा प्रकार समोर आलाय. लाखो रुपये खर्च करून रस्ते करायचे आणि 2 दिवसातच रस्त्यांची अशी अवस्था होणार असेल तर कामाचा दर्जा तपासला कोण? डांबरीकरण करताना नियम आणि तांत्रिक निकष पाळले गेले का? कंत्राटदारानं निकृष्ट काम केलं असेल तर त्याच्यावर कारवाई होणार का? असे काही प्रश्न आता निर्माण होत आहेत. आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते. इथले स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत. कधी केले हे परवाच्या दिवशी झालेलं काम आहे. परवाच्या दिवशीच त्यांनी काम केलं आहे आणि तुम्ही आताच बघू शकता की यामध्ये वरती नुसतं थातूर काम केलेलं आहे. एक छोटासा एक बारीक त्यांनी लेअर टाकलेला आहे जो डांबरीकरणाचा आहे आणि तो कालच परवाच्या दिवशी टाकला आणि आज खराब झालेला आहे. कमीत कमी शासनाने काम केलं आहे तर ते एक चांगल्या दर्जाचं काम करायला पाहिजेत, जेणेकरून तुम्ही फक्त हे वरचे जे तुम्ही गड्डे बुजवत आहेत तर ते तरी व्यवस्थित बुजवा. हेच आमचं म्हणणं आहे, कारण की प्रशासनाने याची जर काळजी घेतली लोकांचे जीव वाचेल. एका स्तरावर पण हे दिसत नाहीये केलेलं, वर खाली दिसतंय. जसे हे खड्डे पडलेले होते त्यावरच फक्त डांबरीकरणाचा एक छोटासा एक लेअर टाकून दिला आणि निघून गेलेत. सर्वजण इथं फक्त पळ काढण्याचं काम करतायत. कमीत कमी जो रस्ता आहे तो तरी व्यवस्थित केला तर बरं होईल. परवा जी दुर्घटना घडली, त्या लहान मुलाचा मृत्यू झाला, त्यानंतर इथं अपघात झालेत का परत? त्यानंतर इथे कंटिन्यू म्हणजे रोजच तुम्ही जर CCTV फुटेज चेक केले आमच्या सोसायटीचे तर तुम्हाला रोज मी पडलेले लोकांचे CCTV दाखवतो. रोज पडतात, कारण रात्री पण 2 जण, एक मुलगा आणि एक मुलगी याच्यावरूनच घसरले आणि इथंच पडले, ते इथूनच स्लिप झालेत आणि खूप दूरपर्यंत घासत गेलेत. यावर लवकरात काहीतरी करायला पाहिजे. बघा, ही अवस्था आहे आपल्या पुणे महानगरपालिकेची, कारण की पुणे महानगरपालिकेने इथं जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेनंतर इथं डांबरीकरण केलं, पण ते किती निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे ते आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळते. आणि त्यामुळे अशा पद्धतीची जर कामं होत असतील तर नागरिकांनी नेमकं काय करायचं? बघा, हे निघून आलेलं आहे. हे आपण ही दृश्य पाहिली तर हे कुठल्या लेवलचं डांबरीकरण पुणे महानगरपालिकेने केलेलं आहे त्याचं उत्तर खरं तर पुणे महानगरपालिकेने देणं अपेक्षित आहे, कारण की अतिशय निकृष्ट दर्जाचं हे डांबरीकरण आहे. 2च दिवसापूर्वी महानगरपालिकेने या ठिकाणी डांबरीकरण म्हणजे जे खड्डा आहेत ते बुजवण्याचं काम केलं, पण अशा पद्धतीने सर्व खडी आहेत, दगडे आहेत, त्या सुद्धा आपल्याला हाताने अक्षरशः वर येताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळे या कामाचा दर्जा आहे तो सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आता संबंधित जे ठेकेदार असतील किंवा ज्यांच्याकडे हे काम असेल त्यांच्यावर पुणे महानगरपालिका काय कारवाई करणार आहे का, की आणखीन असे लहान मुलांचे जीव गेल्यानंतर महापालिकेला जाग येणार आहे, असा सुद्धा सवाल आहे तो आता स्थानिक विचारू लागलेले आहेत. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, म्हाळुंगे बालेवाडी, पुणे. जर सरकार एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याची अशी अवस्था करणार असेल तर सरकार रस्ताच कशाला बनवतायत असा प्रश्न आता निर्माण झालाय. पुणे महापालिका आणि पुण्याच्या भाजपच्या महापौर काय करतायत? त्यांना पुण्यात काय सुरू आहे हे माहिती नाहीये का असा प्रश्न निर्माण झालाय. राज्य सरकार देखील डोळ्यावर पट्टी झाकून बसल्याचं दिसून येत आहे. आज पुण्यातील खड्ड्यामुळे IT कंपन्या थेट हैदराबाद आणि बंगळुरूमध्ये निघून जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण बेरोजगार होत आहेत. सरकार महाराष्ट्रात रोजगार आणण्याचा किती प्रयत्न करते हे तर माहित नाही, पण महाराष्ट्रातील कंपन्या दुसऱ्या राज्यात पाठवण्यात नक्कीच हातभार लावते असं वाटतंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रस्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ टाकून आपली चांगली प्रतिमा चमकवत आहेत. गडकरी स्वतःला रोड मॅन, इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणायचे. मी एवढे रस्ते केले आणि तेवढे रस्ते केले असं मोठे मोठे दावे करायचे, पण इथं कुठं एकाच महिन्यात तर कुठं एकाच वर्षात रस्त्यांची वाट लागताना पाहायला मिळते. एक गरीब माणूस जेव्हा घर बनवायचा विचार करतो तेव्हा मागचा पुढचा विचार करतो. त्यानं बांधलेलं घर अनेक वर्ष पडत नाही, पण इथं सरकारनं बांधलेले प्रकल्प एका महिन्यात कोसळतात का? कारण मंत्री, आमदार, खासदार यांची टक्केवारी ठरलेली असते असा आरोप होतोय. सरकार आता एका मोठ्या कंत्राटदाराला कंत्राट देते. हा मोठा कंत्राटदार खाली छोट्या कंत्राटदाराला काम देऊन त्यांच्याकडून काम करून घेतो. छोट्या कंत्राटदाराकडे काम जाईपर्यंत अनेकांना टक्केवारी मिळते. मग सरकार डायरेक्ट छोट्या कंत्राटदारांनाच काम देऊन त्यांच्याकडून का करून घेत नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय. सरकार कोणत्याही पक्षाचा असो, आमदार कोणत्याही पक्षाचा असो, निवडून आल्यानंतर त्यांचं एकच लक्ष असतं की पुढच्या वेळी आपण निवडून येऊ की नाही माहित नाही.
खिसा भरून घ्या असा आरोप आता नागरिकांकडून केला जातोय. आणि हा आरोप राज्यातील विकास काम आणि रस्त्यांची अवस्था पाहून खरा आहे की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.